नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय कर्नाला अभयारण्य तसेच कर्नाला किल्ला सर करण्यासाठी। हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पनवेल पासून अगदी 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या अभयारण्यामध्ये वन विभागाचे प्रवेश शुल्क पर पर्सन 60 रुपये असं आकारलं जातं। तसेच पार्किंगची देखील व्यवस्था उपलब्ध आहे। इथे भेट देण्याकरता आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। मुंबई गोवा महामार्ग या मार्गाने आपण स्वतःच्या वाहनाने देखील आपण प्रवास करू शकतो। तसेच अलिबागकडे जाणाऱ्या खाली तळ कोकणाकडे जाणाऱ्या बसेस किंवा प्रायव्हेट व्हेकलने आपण प्रवास करू शकतो। पनवेलपासून अंदाजे 12 किलोमीटरच्या अंतरावर हे अभयारण्य आहे। चला तर मित्रांनो, पुढील प्रवास करूया, तसेच निसर्गाचा आनंद घेऊया। एंट्री गेट मधून प्रवेश केल्यानंतर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर एक कॅन्टीनची व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच पुढे 5 मिनिटं प्रवास केल्यानंतर आणखीन एक कॅन्टीनची व्यवस्था उपलब्ध आहे। ही कॅन्टीन महिला बचत गट यांच्याकडून चालवली जाते। सुंदर असा अल्पोहार तसेच जेवणाची व्यवस्था इथे उपलब्ध आहे। कॅन्टीन पासून डाव्या बाजूने आपण चालायला सुरुवात केल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र असलेले एक फलक आपल्याला बघायला मिळते। त्याचं दर्शन घेऊन व पठण करून आपण पुढे किल्ल्याच्या दिशेने निघालो। या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती बघायची झाली तर हा किल्ला ऐतिहासिक डोंगरी किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच समुद्र सपाटीपासून सुमारे 445 मीटर 1460 फूट एवढा उंचीवर आहे। तसेच चढाई बघायला गेली तर मध्यम अशी स्वरूपाची ही चढाई आहे। 3 ते 3.5 किलोमीटर अंतर असा असलेला हा किल्ला। तसेच चढण्यासाठी 1.5 ते 2 तास पुरेसे होतात। किल्ल्यावर आल्यानंतर बघण्याकरता आपल्याला पिण्याच्या पाण्याची टाके, सुंदर असा गगनाला भिडणारा सुलका, तसेच आजूबाजूचा सुंदर असा निसर्गरम्य परिसर व येणारे थंड हवेचे झोत मन मोहून घेतात। चला तर बघूया पुढील प्रवास। तसेच सर्वांना विनंती, किल्ले तसेच सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आपल्याकडून कचरा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी। आपल्यासोबत आणलेले प्लॅस्टिक गोष्टी, प्लॅस्टिक बॉटल किंवा प्लॅस्टिक हे किल्ल्यावर न टाकता सोबत खाली घेऊन येणे व कचरा कुंडीमध्ये टाकणे। चला तर बघूया किल्ले कर्नाला तसेच कर्नाला अभयारण्य।